यारो पुणे आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। तर यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। तर 12 ऑगस्ट 2025 रोजी यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी जे आर्मी भरतीचं यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं या ठिकाणी ग्राउंड झालं, ज्यांचं सुद्धा 12 ऑगस्टला ग्राउंड होतं। तर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। तर आज भरती कशा प्रकार झाले, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले, तिसऱ्या ग्रुपचे किती घेतले, चौथ्या ग्रुपचे यामध्ये किती घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग या ठिकाणी काय चालू आहे, डॉक्युमेंट कोणकोणते या ठिकाणी लागत आणि मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, यारो पुणे आर्मी रॅली भरतीला कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। उंची वगैरे किती घेतल्या जात आहे, छाती किती घेतल्या जात आहे आणि ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। 12 ऑगस्टला या ठिकाणी यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं आणि ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन दिघी आर्मी पब्लिक स्कूल या ठिकाणी यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड या ठिकाणी 12 ऑगस्टला होता, तर ते विद्यार्थी 11 ऑगस्टला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे। तर मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या की त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 12 ऑगस्टला ग्राउंड झालं यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी। तर ज्या विद्यार्थ्यांचा 12 ऑगस्टला ग्राउंड होता, तर काही मुलं काय केलं की त्यांनी 12 ऑगस्टला त्या ठिकाणी आले, तर त्यांना डायरेक्ट आर्मीवाल्यांनी घरी पाठवलं। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे। आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदरपासून चालू झालेली राहते। तर ज्या 5 विद्यार्थी मित्रांनो 12 ऑगस्टला आज विद्यार्थी आले, तर त्यांचं ग्राउंड या ठिकाणी चालू होतं। तर त्यांना असं वाटलं की आपल्या ॲडमिट कार्डवर 12 तारीख आहे, 12 ऑगस्ट आहे, तर ते विद्यार्थी 12 ऑगस्टला आले, तर त्यांना आर्मीवाल्यांनी घरी पाठवून दिलं। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। तर 12 ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं, तर ते विद्यार्थी 11 ऑगस्टला रात्री त्या ठिकाणी 9 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। एक लक्षात ठेवा, म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला आपल्याला एक दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की ग्राउंडची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। ज्या हॉल तिकीटवर जो तारीख आहे त्याच तारखेला जर गेले तर तुम्हाला घरी पाठवलं जाणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचत आहे, ह्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आज 12 ऑगस्टला झालं, तर ते विद्यार्थी 11 ऑगस्टला 8-9 वाजतापासून हजर त्या ठिकाणी ग्राउंडवर होते। तर मुलांना त्या ठिकाणी 10-11 वाजता गेटच्या अंदर त्या ठिकाणी घेतलं जात आहे आणि फक्त त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे, 12-12:30 वाजेपर्यंत। जसे 12-12:30 वाजले तशी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी चालू होत आहे। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे, आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जातात, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। आणि हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवले जाते, एक लक्षात ठेवा। आणि ज्यांचं सुद्धा हॉल तिकीट निघत नसेल, ज्यांचं सुद्धा, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येते की सर माझं अकाउंट लॉक झालं, तर ज्यांचं सुद्धा हॉल तिकीट निघत नसेल यारो पुणे, तर डायरेक्ट सेंटरवर आहे तुम्ही, तर सेंटरवर तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकते काढून, तर तिथं आपल्याला ॲडमिट कार्ड भेटू शकते। जर समजा तुमची प्रॉब्लेम असेल, तर समजा तुमची ॲडमिट कार्ड निघून आले, काय प्रॉब्लेम असेल तुमची ॲडमिट कार्ड निघायच्या मागं, तर तुम्ही डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो सेंटरवर यायचं ज्या दिवशी आपलं ग्राउंड असलं त्या दिवशी, ठीक आहे। तर पहा, सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली, हे 2 डॉक्युमेंट घेऊन आधार कार्ड आणि हॉल तिकीट, आणि मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर फक्त तिथं मुलांना बसून ठेवला जात आहे। आणि जवळपास त्या ठिकाणी एका दिवशी हजार विद्यार्थी त्या ठिकाणी बोलायला जात आहे। आणि सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय होतं की जसे 12-12:30 वाजले तसे त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी 100-100चे 105-5च्या बॅचे त्या ठिकाणी 4 बॅचे त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी नेला जातं। जो 400 मीटरचा ट्रॅक आहे, त्या 400 मीटरच्या ट्रॅकच्या खाली त्या ठिकाणी बसवल्या जात आहे अंदर। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना काही सूचना त्या ठिकाणी देता आर्मीवाले संपूर्ण मोटिवेट सुद्धा त्या ठिकाणी करत आहे। आणि हे झाल्यानंतर जे एका बॅचमध्ये 100-100 पोरं त्या ठिकाणी 100-100 पोरं रनिंगमध्ये त्या ठिकाणी सोडत आहे। एका बॅचला जे त्या ठिकाणी 100 पोरं आज रनिंगसाठी सोडले, तर 100 पोरं त्यांनी रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थ्यांना पास केलं, जवळपास 35 ते 37 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये आसपास 35 ते 37 मुलं रनिंगमध्ये पास त्यांनी केले। तर ॲक्सिलेंटमध्ये जे पोरं घेतले, तर ॲक्सिलेंटमध्ये त्यांनी पास
5 मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये जे पोरं घेतले त्यांनी तर जवळपास 15-20 पोरं घेतले आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुप आणि चौथ्या ग्रुपमध्ये सुद्धा जवळपास 20 विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांनी घेतले। तर सांगायचं एवढंच की 37 विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांनी आज रनिंगसाठी या ठिकाणी पास केले। तर काही ग्रुपमध्ये जास्त सुद्धा पास केले जात आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी जर आपण टाइम पाहिला तर 1600 मीटर रनिंगसाठी ॲक्सिलेंटसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटचे पोरं घेतात, 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 15 सेकंड आणि त्याचबरोबर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपचे विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले जात आहे आणि तिसऱ्या ग्रुप आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाइम या ठिकाणी दिला जात आहे 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी दिला जात आहे। तर आरामात आपण या ठिकाणी 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आपल्या या ठिकाणी आरामात या ठिकाणी रनिंग निघणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पूर्ण टाइम या ठिकाणी दिला जात आहे, लक्षात ठेवा, 6 मिनिट 10 सेकंड पूर्ण टाइम या ठिकाणी दिला जात आहे मुलांना। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड होता आणि 4 ग्रुप त्या ठिकाणी म्हणजे 4 त्या ठिकाणी 4 ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना घेतलं जातं, ॲक्सिलेंटमध्ये, सेकंड ग्रुपमध्ये, तिसऱ्या ग्रुपमध्ये, चौथ्या ग्रुपमध्ये, असे 4 ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पकडलं जातं, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्या ठिकाणी आहे तर हा मोठा बदलाव यामध्ये केला। तर मागच्या वर्षी फक्त दोनच ग्रुप होते, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप म्हणजे ॲक्सिलेंट आणि सेकंड ग्रुप। तर ह्या वर्षी जे 4 या ठिकाणी ग्रुप आले आणि टायमिंग सुद्धा त्या ठिकाणी वाढवलेला आहे, 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत टाइम दिला जात आहे। ज्यांनी रनिंग काढली त्यांच्या हातावर त्या ठिकाणी शिक्के वगैरे दिले जात आहे। शिक्के दिल्यानंतर मुलांची त्या ठिकाणी लॉंग जंप घेतला जात आहे, झिगझॅग घेतला जात आहे, 10 पुलअप्सा घेतल्या जात आहे, 10 पुलअप्सा काढल्या 40 मार्क भेटणार आहे आणि पुलअप्सा झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची घेतला जात आहे, 168 सेंटीमीटर उंची घेतला जात आहे, 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली 1 किलो जरी असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर मुलांचे डॉक्युमेंट ऑप्शन त्या ठिकाणी होतात। तर डॉक्युमेंट ऑप्शनच्या वेळेस त्या ठिकाणी थंब मुलांचे घेतलं जात आहे। तर थंब घेतल्यानंतर आपलं आधार कार्ड सुद्धा त्या ठिकाणी घेतलं जात आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा आपण म्हणतो, शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड ना कॉलेजमध्ये ॲडमिशन असेल तर, आणि त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी लागणार आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे पोलीस स्टेशनमधलं, त्याचबरोबर आपल्याला 50 फोटो लागणार आहे। आज तुम्ही रनिंग काढली तर 25 फोटो लागते, रनिंग ज्या दिवशी काढली त्या दिवशी 25 फोटो आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो, असे 50 फोटो त्या ठिकाणी लागून जाते, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आणखीन आपल्याला या ठिकाणी नोटरी सुद्धा या ठिकाणी न्यायची, लक्षात ठेवा। तर नोटरी सुद्धा खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायचे। नोटरी आपल्याला वकिलाजवळ करायचे, तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेटची घरं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आहे। तर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हा फॉर्म घेऊन आपल्याला जायचा वकिलाच्या घरी, ॲडव्होकेटच्या घरी, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते, इथं नोटरी करून भेटणार आहे। त्याला म्हणा की मला नोटरी करून द्या, तर तो 100 रुपयात तुम्हाला नोटरी करून देते नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर आणि त्यावर 10 रुपये तिकीट चिपकायचे। आणि त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला लागणार आहे, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला लागणार आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट लागणार आहे। हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले ओरिजिनल सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा नाही, आर्मीला एक झेरॉक्स मागते, 2-2 झेरॉक्स पडल्यावर उद्या काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। तर एवढे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जाते। तर अशी प्रोसेस या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे यारो पुणे, तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, इंस्टाग्रामची जी आयडी आहे गोपाल वानखेडे 120 यावर मेसेज करा, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे त्यांचं, तर जेणेकरून तुमच्या बातची जी माहिती इतरांपर्यंत पोहोचणार आहे।